आज अशा व्यक्तीला आपण धन्यवाद बोलूया, थँक्यू बोलूया, ज्याला आपण कधीच बोलत नाही आणि बोलण्याची गरजही पडत नाही. आपण सर्वजण हॉटेलमध्ये जातो. घरात आपल्या फंक्शन पार्टी वगैरे असेल तर आपण सरस हॉटेलमध्ये जेवायला वगैरे जातो. छोट्या मोठ्या रेस्टॉरंटला जातो. बसतो, खातो पितो आपण. सगळी ऑर्डर वगैरे दिल्यानंतर आपल्याला जेवण वाढायला एक जण येतो, जेवण वगैरे वाढतो. हवं नको असलेलं सगळं आपल्याला विचारतो. जेवण झाल्यानंतर आपल्याला काही थंड गरम काही हवं असेल तर विचारतं. म्हणजे काही लोक चहा घेतात, काही लोक बरेच लोक असं करतात. ठीक आहे. पण त्यावेळी आपण जो आपल्याला सर्व करतो म्हणजे जेवण वाढतो आपल्याला, मग आपण बिलिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला टिप म्हणून काही ना काही त्याला देतोच. पण आपण एका माणसाला विसरूनच जातो. खरं त्याला विसरायची आपल्याला गरजच नाही. वाटतं आपल्याला तो विसरलोसारखं वाटतं, पण त्याला विसरू नयेच असं माझं मत आहे. कारण जे आपण खाल्लं-बिल्लेलं जे खरकट आहे ना, ते खरकटं उचलणारा म्हणजे प्लेट्स उचलणारा जो मुलगा आहे त्याला आपण थँक्स बोलायला हवं. का आपण खाऊन पिऊन झाल्यानंतर सगळी भांडी वगैरे घेऊन जातो, प्लेट्स वगैरे नेतो, त्या टेबलावरती फडकाही मारतो. त्या मुलाला आपण थँक्स बोलणं लय गरजेचं आहे. तो वेटर आहे त्याला लोक टिप देतातच, पैसे देतातच. पण तो जो मुलगा आहे त्याच्यासाठी थँक्स बोलणं लय गरजेचं आहे. करा प्रयत्न. बघा, वेटरला जर तुम्ही 10-20 रुपये देत असाल, त्या मुलाला 10 रुपये तरी द्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावं. लय खुश होतो. करा, सुरुवात करा. वेटरला कोण ना कोण देणारा आहेच. तुम्ही खरोखर आज माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा जाल त्यावेळी तुम्ही थोडं वेट करा, थांबा. थांबल्यानंतर तो पोरगा येतोच, प्लेट्स वगैरे उचलतो. त्यावेळीच त्याला जाऊन त्याच्याकडे 10 रुपये द्या, 20 रुपये द्या आणि त्याला थँक्स बोला. बघा, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तुम्हाला लय समाधान वाटेल, पोट भरल्यासारखं वाटेल. एकदा करून तर बघा. मी कमीत कमी 7-8 वर्ष तरी करतो आहे असं. म्हणजे माझी मुलं पण शिकलेली आहेत तसं त्या गोष्टी करायला. तुम्ही पण ट्राय करा, होणार. असं होतंच. तुमच्या मुलांनी बघितलं तर तुमची मुलंसुद्धा त्याला थँक्स बोलतील. एक प्रयत्न करा. चला, हा आजचा विषय आपला होता.